आपणाला दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम आपण शाळेमध्ये घेत असतो. त्यापैकी जरा शांत बसा रे, पाठीमागं सगळी मुलं बोलत आहेत बघा, शांत बसा. कार्यक्रम बघायचा आहे ना? कार्यक्रम बघायचा आहे की नाही? हां, शांत बसा. या ठिकाणी आदरणीय शिवराज पाटील दादा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा आहे की वेगवेगळे मान्यवर आपण या समारंभाच्या निमित्तानं बोलावत असतो. यापैकी यावर्षी या 5व्या कलारंग या 2025च्या महोत्सवासाठी या ठिकाणी शिवराजदादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दरवर्षी शाळेमध्ये वेगवेगळे समारंभ पण आयोजित करत असतो. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा हा समारंभ आहे, ज्याला आपण वार्षिक स्नेहसंमेलन किंवा विद्यार्थ्यांचं पारितोषिक वितरण समारंभ असं संबोधतो. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पाठीवरती थाप मिळावी, त्यांचं जे काही कौतुक आहे ते थोडंसं व्हावं, त्यांच्यामध्ये असणारे कलागुणांना वाव मिळावं, या अनुषंगानं आपण हा कार्यक्रम साजरा करतो. यावर्षी इतकी मोठी सन्माननीय व्यक्ती आपण आज बोलवलेली आहे, कारण शिवराजदादा पाटील हे कोल्हापुरामधलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव आता आज आपणाला माहिती असेल की अत्यंत महत्त्वाचं असं नाव आहे. कारण आज जरी शिवराजदादा इथं आमच्या एज्युकेशनच्या एखाद्या क्षेत्रामध्ये जरी आले असले, शिक्षणाच्या एखाद्या शाळेमध्ये जरी आले असले, तरी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय कृष्णा पवार साहेब, बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आजतापर्यंतची ओळख, कारण मी त्यांच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे. त्यांचे सगळे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी विजयराव वगैरे असतील, सगळी बाकीची मंडळी आहेत. त्यांचं काम जवळून मी बघितलेलं आहे. म्हणजे खरं तरी एक चांगला उद्योगपती असणारा हा व्यक्ती, पण एखादी सामाजिक संस्था जिथं काम करते, एखादी शाळा जिथं काम करते, त्यांच्याशी पाठीशी आपण राहायचं. आणि खरं तर त्यांची माझी ओळख झाली आमच्या जगदीश खेबुडकरांच्या एका कार्यक्रमामुळे. त्याच्या अगोदर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला होता, पण काही तो झाला नाही. जगदीश खेबुडकर हे खरं तरी कवी व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी साहेबांशी भेटल्यानंतर बोललो की म्हटलं मी तुमच्याशी असं कॉल केला होता, आपली काही भेट त्यावेळेला झाली नाही. कार्यक्रम सगळा झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर शिवराजदादा मला म्हणाले, सर तुम्ही मला येऊन भेटा. आणि पुन्हा मग वेळ काढून मी आणि आमचे संदेश पाटील सर वगैरे गेलो. अत्यंत बिझी शेड्यूल सगळं त्यांचं होतं. अर्धा पाऊण तास आम्हाला त्या ठिकाणी वाट बघावी लागली. म्हणजे माझ्याही मनामध्ये थोडीशी साशंकता होती की साहेबांची भेट होती की नाही कोणासो, पण इतकं लोक येत होती, त्यांना भेटत होती, जात होती. म्हटलं माझा नंबर यातलं कधी लागतोय. मला शेवटपर्यंत ते वाटत होतं की माझा नंबर लागेल, पण उठावं का का असं विचार करत होतो. इतक्यामध्ये आतून निरोप आला की सरांना आत बोलवा. म्हटलं बरं झालं, आजचा दिवस आपला चांगला आहे, काय हरकत नाही. साहेबांची भेट झाली आणि चादूर शब्द जे त्यांनी आमच्या संस्थेबद्दल जे बोलले ते मला अत्यंत बरं वाटलं. त्याच वेळेला मी ठरवलं, म्हटलं आमच्या इकडच्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये साहेबांना बोलवलं तर या निमित्तानं आमची हे जे काही भूमी आहे ही पदस्पर्शानं तुमच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन होईल. आणि म्हणून साहेब आम्ही चर्चा त्यावेळेला मी, पाटील सर, कृष्ण पवार साहेब आम्ही तिघांनी केली आणि ठरवलं की आजच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आपणाला बोलवायचं. ही संस्था मी काढत असताना 2009 साली खरं तर ही संस्था मी स्थापन केली. माझे गुरुवर्य जगदीश खेबुडकर कवी, त्यांनी माझ्या डोक्यामध्ये साहेब खरं तर हे घातलं की आपण अशा पद्धतीने काय तर तुम्ही सुरू करा, निवड प्राध्यापिकी करून काही होणार नाही. आणि मग आम्ही म्हटलं की बाबा सुरुवातीला स्वरांजली संगीत नाट्यकला अकादमी या संस्थेची स्थापना आम्ही केली आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा वगैरे आम्ही आयोजित करत होतो. कृष्ण पवार साहेब आहेत, संदेश पाटील सर, यांना माहिती आहे ते सगळं, कारण सुरुवातीपासून अध्यक्षपद हे आमचे कृष्णात पवार साहेब आहेत, त्यांचं वरद असतं, त्यांचं छत्र आमच्यावरती आहे. आणि या माध्यमातून जेव्हा शिवराजदादा जेव्हा जगदीश खेबुडकरांच्या कार्यक्रमाला जेव्हा आले, त्यावेळेला मला जाणवलं की हा माणूस उद्योगपती आहे, पण एखाद्या साहित्य क्षेत्राशी, एखाद्या कवितेशी, चित्रपटातल्या गाण्यांच्या बाबतीत या माणसाला कुठंतरी थोडीशी आवड असली पाहिजे, त्याशिवाय हा माणूस अशा कार्यक्रमाला येणार नाही. आणि आज मी भाग्य आमचं समजतो की दादा आज तुम्ही आमच्याकडे आलेले आहात. खरं तर या छोटा तुमच्या हिशोबाने हा छोटा कार्यक्रम आहे, आमच्या हिशोबाने खूप मोठा कार्यक्रम आहे, कारण आमच्या मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. मी संस्थेच्या वतीनं, माझ्या वैयक्तिक वतीनं, कृष्णात पवार साहेबांच्या वतीनं, संदेश पाटील सरांच्या वतीनं, संस्थेच्या शाळेच्या वतीनं आपलं खूप खूप असं स्वागत करतो. आपलं जे जे काही या ठिकाणी उद्योगाच्या क्षेत्रातलं काम असेल, सामाजिक जीवनातलं काम असेल, अनेक ठिकाणी तुमचं जे काम सुरू आहे मी बघतोय. आम्हालाही वाटतं की बाबा तुमच्या पाऊलवाटेवरून आम्हाला कुठे 4 फुलं टाकता आली तर आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीतरी भाग्यवान झालो. त्यामुळे तुमचं जे काम आहे हे अत्यंत चांगलं काम आहे. तुमच्या सानिध्यात राहून आम्हाला थोडंसं या वाटेवरून आम्हाला जाता आलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही ही संस्था किंवा आमचं जे काम आहे ते अत्यंत वाढवू शकू. आज आमच्याकडे इथं 70 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. जवळजवळ 5 वर्ष आमच्या 5 बॅचेस बाहेर या ठिकाणी पडलेले आहेत. थोडंसं जागेचा अभाव आमचा थोडासा असल्या कारणानं ज्या स्पीडनं आम्ही वाढायला पाहिजे होतो तेवढं आम्ही वाढवू शकलो नाही. आमची धडपड, आमचे प्रयत्न चालूच आहेत. त्यामध्ये आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल याची खात्री आहे.
तुमच्यासारख्या लोकांचे हात आमच्या पाठीशी असतील तर आम्हाला निश्चितपणानं आमच्या कामाला बळकटी येईल. एवढीच विनंती या निमित्तानं करतो. तुमचं जे सगळं काम जे सुरू आहे त्या कामासाठी भरभरून अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. कृष्णात पवार साहेब, संदेश पाटील सर, आपण उपस्थित सर्व पालक, दादांच्या सोबत आलेले सगळे त्यांचे कार्यकर्ते, सगळे आमचे शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांचं संस्थेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.